हे स्वतंत्र दिवस जे साजरा करत आहोत ते 150-200 वर्षपर्यंत लढाई होऊन लढल्यानंतर आपले महान क्रांतिकारी लोक सेनानी त्यांचे धैर्य बलिदान त्यांच्या सामर्थ्यानं या देशाला स्वातंत्र्य दिल्यामुळे अनेक क्रांतिकारींनी ते मंगल पांडे, झांसी राणी लक्ष्मीबाई, वीर सावरकर, सी बोस, महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल असे अनेक महान क्रांतिकारी त्यांच्या बलिदानाने त्यांच्या धैर्याने त्यांच्या सामर्थ्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य दिले। पण मला एक प्रश्न माझ्या स्वतःला मी विचारतो की या देशाला खरोखर स्वातंत्र्य भेटलेलं आहे का? म्हणजे अजून आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये असं अनेक सामाजिक समस्या अजूनही त्या देशामध्ये अजूनही मी बघतो। तर अनेक समस्या आहेत। तर मी आज 3 जे सामाजिक समस्या आहेत त्या समस्यावर बोलणार समोर मी एक मांडणार आहे। एक म्हणजे ज्या महिलावर अत्याचार होत होता समाजामध्ये, ज्या देशामध्ये मंदिरामध्ये मी स्त्री देवीची पूजा करतो, त्या भारतला मी भारत माता म्हणून एक आईचा दर्जा दिला होता, त्या देशामध्ये स्त्रीला असं दौर्जन्य किंवा अत्याचार त्याच्यापासून मी कधी स्वतंत्र होणार, देश कधी स्वतंत्र होणार। आपल्या देशामध्ये वाढता आत्महत्या प्रकरण, या देशामध्ये अनेक क्रांतिकारी लोक जसे की मंगल पांडे, झांसी राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस असले अनेक महान क्रांतिकारी ह्या देशामध्ये जन्म घेतले आणि ह्या देशामध्ये असले मोठे मोठे महान क्रांतिकारीचे जन्म घेतले। तिकडे ब्रिटिश घाबरत होते, घाबरून त्यांना फाशी दिली। तसल्या देशामध्ये मी आत्महत्याचे प्रकरण बघालो, ह्याच्यापासून आमचा देश कधी स्वतंत्र होणार। मला अनेक मुद्दा म्हणजे ते आपले देशचे युवा जे क्या म्हणतात व्यसनाकडे जास्त आकर्षित होते आजकालच्या दिवसामध्ये मी बघालो। ज्या देशामध्ये संत महात्मा लोकांचा जन्म झाला त्या देशामध्ये असं आपलं परिस्थिती होते म्हणजे आपल्याला विचार करायचं पण ते हे नाही। तर ह्याच्यापासून कधी मला स्वतंत्र होणार। तर मी एक सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांना त्या समाज त्या राज्य जे देशामध्ये सगळ्या नागरिकांना आता आम्ही जे वीर सेनानी होते, क्रांतिकारी होते त्यांचा अवतार घ्यायला हवा होता। जसे की महात्मा गांधीजी असू दे, झांसी राणी लक्ष्मीबाई असू दे, सी बोस असू दे, बाल गंगाधर तिलक असू दे, हे सगळ्यांचे आम्ही आता अवतार घेऊन त्यांचे विचार मांडून त्या देशाला त्या समाजाला हे जे किडा लागलेला आहे त्याच्यापासून स्वतंत्र करून ह्या देशाला अनेकदा मजबूत करायचं आहे, ह्या देशाला अनेकदा विश्वगुरु करायचं आहे आणि श्रेष्ठ आणि समृद्ध करायचं आहे। मला बोलायला संधी दिल्याबद्दल मॅडम घ्यायला म्हणलं सगळ्यांना धन्यवाद आणि या एवढं मोठ्या कार्य केल्याबद्दल आपल्या सगळ्यांकडून धन्यवाद, अभिनंदन मॅडम। जय हिंद।